हे सारं समजावून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण हरितालिका व्रताचं महात्म्य काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते आहे? मी कोणत्या पुण्याईनं आपल्याला प्राप्त झाले हे मला सांगा. तेव्हा श्री शंकरजी म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आहे आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झाली आहे. ते व्रत आता ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. तू कसं केलंस ते मी तुला आता सांगत आहे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे सारे दुःख सहन केले. हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारदमुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती श्री विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आणि म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला फार मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट नंतर नारदमुनी तेथून विष्णूकडे गेले. नारदमुनी गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली व ती गोष्ट तुला आवडली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही. मी मनोमन महादेवाला वरले आहे. तेव्हा मी महादेवाशीच विवाह करीन असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तो उपवास केलास. तिथे माझं शिवलिंग स्थापन केलंस. पार्वतीसह स्थापन केलं. त्याची तू पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं आणि मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. आणि नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि मी अंतर्धान पावलो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे पिता तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला घरी मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी गेल्यावर चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशा प्रकारे या व्रतामुळे तुझी इच्छा पूर्ण झाली आणि मी तुझा पती म्हणून तुला प्राप्त झालो. या व्रतास हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं वाळूचं लिंग स्थापन करावं. त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी अन्न खाल्लं, काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी. व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या पोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. या वर्षी 18
सप्टेंबर 2023 रोजी खूप दिवसांनी मोठा शुभमुहूर्त आलेला आहे. जवळजवळ 200 वर्षांनी अशी तिथी आलेली आहे. यावर्षी सोमवारी हरतालिका व्रत आले आहे. हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केलं. तेव्हापासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून हे कुमारिकांनी व्रत करायचे असा प्रघात आहे. लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा आणि आपले सौभाग्य दीर्घायुषी राहावे म्हणून हे व्रत सुवासिनी देखील करत असतात. या दिवशी वाळूची पिंड बनवून त्या शिवपिंडीची पूजा केली जाते. 7 प्रकारची पत्री गोळा करून ती शंकराला अर्पण करतात. त्यापैकी मुख्य म्हणजे रुईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने या पूजेत आवश्यक आहेत. पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात, कहाणी वाचतात. त्या दिवशी स्त्रिया कंदमुळाशिवाय काही खात नाही. दिवसभर पाणी सुद्धा पित नाही. रात्री 12 वाजता रुईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसऱ्या दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी रात्री एकत्र येऊन शिवनामाचा मंत्र म्हणत शिवस्तुती करत जागरण करतात व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेला हरतालिकेच्या व्रताची समाप्ती केली जाते. हे भाद्रपद या हिंदू महिन्यातील तेजस्वी पंधरवड्याच्या म्हणजे शुक्ल पक्ष तृतीया 3ऱ्या दिवशी असते. पौराणिक कथेनुसार हरितालिका म्हणजे हरत आणि आलिका अशा 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मैत्रीण. म्हणजे माता पार्वतीचे मैत्रिणीने अपहरण करून गुहेत लपवले आणि तिथेच माता पार्वतीने शिवजींची पूजा केली आणि शिवजींच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. हरितालिका म्हणजेच तीज. हा सण सौभाग्यवतींसाठी कुमारिकांसाठी खूप शुभ दिवस मानला जातो. शिवपूजेसाठी शिवपार्वतीच्या पूजेसाठी हा पवित्र दिवस मानला जातो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.